नमस्कार. मी आज आपणास वाराणसी येथील घाटांना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाणारे महत्त्व त्याबद्दल काही माहिती देणार आहे. गंगा नदीच्या काठावर असलेले हे घाट धार्मिक आणि सांस्कृतिक त्याचप्रमाणे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जातात. वाराणसी घाटाचे काही महत्त्व आहे, जसं की मोक्ष प्राप्तीचे स्थान मानले जाते. अशी श्रद्धा आहे की वाराणसीमध्ये मृत्यू आल्यास किंवा येथे अंत्यसंस्कार केल्यास मोक्ष मिळतो. त्यामुळे अनेक लोक येथे अस्थि विसर्जन व धार्मिक विधी करतात. गंगा आरतीचे आध्यात्मिक आकर्षण येथे आहे. येथे दररोज संध्याकाळी भव्य गंगा आरती होते. हजारो भक्त आणि पर्यटन ही आरती पाहण्यासाठी येतात. प्राचीन आणि सांस्कृतिकचे केंद्र देखील हे आहे. संस्कृतीचे केंद्र मानले जाणारे वाराणसी हे जगातील सर्वात जुन्या सतत वस्ती असलेल्या शहरांपैकी एक मानले जाते. घाटावर भारतीय संस्कृती, संगीत, योग, साधना, वेद परंपरा अनुभवायला मिळतात. धार्मिक स्थानानुसार गंगेत स्नान केल्यास पाप धुतले जाते अशी श्रद्धा आहे. विशेषतः कार्तिक पौर्णिमा, देव दीपावली आणि मकर संक्रांतीला मोठी गर्दी असते. येथे काही प्रमुख घाट आहेत, जसे की असी घाट. यामध्ये विद्यार्थ्यांचे, साधूंचे व पर्यटकांचे लोकप्रिय ठिकाण आहे. मणिकर्णिका घाट प्रमुख दाह संस्कार घाट म्हणून मानला जातो. त्यानंतर हरिश्चंद्र घाट, सत्यवादी राजा हरिश्चंद्राशी संबंधित हा घाट आहे. त्याचप्रमाणे दशावतारी घाट सर्वात प्रसिद्ध आणि गर्दीचा घाट आहे. पर्यटन आणि अर्थव्यवस्था हे देशविदेशातून लाखो पर्यटक येथे येतात. त्यामुळे पर्यटन आणि हस्तकला, बोटिंग, हॉटेल व्यवसाय, त्याचप्रमाणे धार्मिक सेवा मोठ्या आधारे येथे मिळतात. यामध्ये मणिकर्णिका घाट हे घाटाचे सगळ्यात जास्त महत्त्व आहे. सर्वात प्राचीन, पवित्र आणि प्रसिद्ध घाट मानला जातो. हिंदू धर्मात या घाटाला मोक्षभूमी म्हणून देखील मानले जाते. येथे सतत अंत्यसंस्कार होत असल्यामुळे याला महास्मशान असे देखील म्हटले जाते. याला मोक्षप्राप्तीचे ठिकाण म्हटले जाते. हिंदू मान्यतेनुसार मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार केल्यास आत्म्यास जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते, म्हणजेच मोक्ष मिळतो. अशी श्रद्धा आहे की येथे भगवान शिव स्वतः मृत व्यक्तीच्या कानात तारक मंत्र सांगतात. त्यामुळे आत्म्याला मोक्षप्राप्ती होते. यामध्ये मणिकर्णिका हा शब्द 2 भागापासून तयार झालेला आहे. मणी म्हणजे रत्न, कानातील दागिना, कर्ण म्हणजे कान. पुराणानुसार लॉर्ड विष्णू यांनी येथे तपश्चर्या केली होती. त्यावेळी लॉर्ड शिवा त्यांच्या पत्नी म्हणजेच पार्वती यांच्या कानातील मणी येथे पडले. त्यामुळे या घाटाला मणिकर्णिका असे बोलले जाते. विष्णुपाद कुंड घाटाजवळ मणिकर्णिका कुंड किंवा विष्णुपाद कुंड आहे. असे मानले जाते की लॉर्ड विष्णू यांच्या चरणांचे चिन्ह येथे आहे. अनेक भाविक या कुंडाचे दर्शन घेतात. येथे अंत्यसंस्काराचे विशेष महत्त्व आहे. अखंड जळणारी चिता येथे आहे. मणिकर्णिका घाटावर चिता दिवस रात्र अखंड पेटत असते. अशी मान्यता आहे की येथे हजारो वर्षापासून अग्नी कधी विझतच नाही. डोम समाजाची भूमिका. येथील अंत्यसंस्कार व्यवस्थापन पारंपरिकरित्या डोम समाजाकडे आहे. अंत्यसंस्कारासाठी लागणारे पवित्र अग्नी डोम राजाकडून घेतले जातात. मृत्यूचे तत्वज्ञान. हा घाट हिंदू जीवनदृष्टीतील मृत्यू हा अंत नसून नवीन प्रवासाची सुरुवात आहे, या तत्वज्ञानाचे प्रतीक मानला जातो. येथे सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. साधू आणि अघोरी परंपरा. येथे अनेक साधू, तपस्वी अघोरी साधना करतात. अघोरी परंपरेत मृत्यू आणि वैराग्य यांचा अभ्यास महत्त्वाचा मानला जातो. काशीचे आध्यात्मिक केंद्र हे शिवनगरी मानले जाते आणि मणिकर्णिका हे आध्यात्मिक परंपरेचे केंद्र आहे. जीवन आणि मृत्यूचा संगम.
एका बाजूला गंगेचे शांत प्रवाह आणि दुसऱ्या बाजूला सतत होणारे अंत्यसंस्कार हे दृश्य जीवनाच्या अस्थिरतेची जाणीव करून देते. ऐतिहासिक महत्त्व म्हणजेच हा घाट अत्यंत प्राचीन असून अनेक पुराणांमध्ये त्यांचे उल्लेख केलेले जाते आणि अनेक संतांशी काशीचे महत्त्वाचे वर्णन देखील केलेले आहे. विविध राजांनी घाटाचे पुनर्निर्माण व दुरुस्ती केलेली आहे. पर्यटकांसाठी हे केंद्र खूप महत्त्वाचे आहे. येथे छायाचित्रण अनेकदा संवेदनशील मानले जाते. स्थानिकांच्या भावना जपणे आवश्यक आहे. शांतता आणि आदर राखणे महत्त्वाचे आहे. संध्याकाळी घाट परिसर अत्यंत आध्यात्मिक वातावरणाने भरलेला असतो. मणिकर्णिका घाटाचं काही गूढ आणि आध्यात्मिक पैलू आहे. काशी कधी नष्ट होत नाही ही श्रद्धा आहे. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की प्रलय काळातील वाराणसी नष्ट होत नाही, कारण हे शहर लॉर्ड शिवा म्हणजेच महादेव यांच्या त्रिशूळावर वसलेले आहे. मणिकर्णिका घाट हे त्या शाश्वत काशीचे केंद्र मानले जाते. तारक मंत्राचे महत्त्व. लोक विश्वासानुसार मृत्यूच्या वेळी शिव आत्म्याला राम नाम सत्य आहे किंवा तारक मंत्राचा उपदेश करतात. त्यामुळे आत्मा मुक्तीकडे जातो असे मानले जाते. मृत्यूची प्रतीक्षा करणारे लोक. काशीमध्ये काही आश्रम आहेत जेथे वृद्ध किंवा गंभीर आजारी लोक शेवटचे दिवस घालवण्यासाठी राहतात. त्यांना विश्वास असतो की काशीमध्ये मृत्यू झाल्यास मोक्ष मिळतो. मणिकर्णिका घाटावरील काही प्रक्रिया आहेत, जसं की अंत्यसंस्काराची पारंपरिक पद्धत. मृत्यूदेह गंगाजलाने स्नान घालतात, बांबूच्या आरतीवर आणतात, राम नाम सत्य हे म्हणत घाटावर आणले जाते. चितेसाठी लाकूड विकत घेतले जाते. डोम समाजाकडून पवित्र अग्नी घेतला जातो. मोठा मुलगा किंवा जवळचे नातेवाईक अग्नी देतात. यामध्ये राख विसर्जन. चितेनंतर राख आणि अस्थी गंगेत विसर्जन केला जातो. अघोरी साधू आणि मणिकर्णिका घाट म्हणजेच अघोरी परंपरा. अघोरी साधू मृत्यूची भीती नष्ट करण्यासाठी स्मशानात साधना करतात. त्यांच्यामध्ये सर्व काही शिवस्वरूप आहे. जीवन मृत्यू यात भेद नाही. रात्रीचे वातावरण. मध्यरात्री घाटावर अत्यंत गूढ वातावरण असते. मंत्रोच्चार, धूप आणि अग्नीचा वास, साधूंची साधना, सतत जळणाऱ्या चिता हे वातावरण अनेकांना तीव्र आध्यात्मिक अनुभव देतात. पुरातनातील उल्लेख. स्कंदपुराण मध्ये काशी आणि मणिकर्णिका घाटाचे महत्त्व वर्णन केले आहे. काशी खंडात मणिकर्णिका घाटात पृथ्वीवरील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते. याचप्रमाणे मी आपणास आज वाराणसी येथील काही माहिती आपणासोबत मी शेअर केलेली आहे. आपल्याला माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजून असेच व्हिडिओ आपणास बघायचे असल्यास तर जास्तीत जास्त प्रमाणात मला कळवावे. धन्यवाद.